क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इनटू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम. कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग. आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून. योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं. संपर्क 9764125533. 9764125533. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. क्रिसेंट अमृतसरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील 10वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं आहे सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ तृतीयोऽध्यायः. श्रीभगवानुवाच सह यज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वमेषवोऽस्त्विष्टकामधुक्. श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातला हा 10वा श्लोक. या श्लोकाचा अर्थ असा: पूर्वी म्हणजे कल्पारंभी प्रजापती परमेश्वर यज्ञासह प्रजा उत्पन्न करून म्हणाला, या यज्ञाने तुम्ही आपली अभिवृद्धी करून घ्या. हा यज्ञ तुम्हाला इच्छित वस्तू देणारा किंवा तुमचं इष्ट मनोरथ पूर्ण करणारा होईल. या गीता श्लोकाचा मराठीत समश्लोकी अनुवाद करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, पूर्वी प्रजे सवे ब्रह्मा यज्ञ निर्मुनी बोलिला, पावा उत्कर्ष यज्ञाने हा तुम्हा कामधेनूची. प्रथम यज्ञ या शब्दाचा अर्थ समजून घ्यायला हवा. यज्ञ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर असं चित्र येतं: होमकुंड, त्यात प्रज्वलित केलेला अग्नी, मंत्रोच्चाराचे स्वर, अग्निदेवतेला अर्पण केल्या जाणाऱ्या आहुती म्हणजे श्रौतस्मार्त धर्मानुसार चाललेलं होम हवन. पण यज्ञ शब्दाचा असा संकुचित अर्थ या श्लोकात घेता येत नाही, कारण अनेक लोकसमुदायांना असलं होम हवन म्हणजे काय याची कल्पनाच नसते. आणि ज्यांना अशा प्रकारच्या यज्ञाची शाब्दिक कल्पना आहे त्यांच्या हातूनही असा यज्ञ नित्य घडतो असं नाही. मग या श्लोकात सांगितलेला यज्ञ म्हणजे काय, तो प्रत्येकाला अपरिहार्य कसा हे जाणून घ्यायला हवं. यज्ञ म्हणजे त्याग, यज्ञ म्हणजे सेवा, यज्ञ म्हणजे समर्पण भाव, जनतेच्या कल्याणासाठी आपल्या कर्मफलाचा त्याग करण्याची वृत्ती. यज्ञ म्हणजे सामाजिक कर्तव्य बुद्धी. यज्ञ म्हणजे आपण ज्यांना पूज्य मानतो, उदाहरणार्थ आई, वडील, गुरु, समाज, राष्ट्र यांच्यासाठी केला जाणारा त्याग. यज्ञ म्हणजे व्यक्तिगत स्वार्थापेक्षा ज्याचं प्रयोजन भिन्न आहे अशी अनासक्तीने केलेली कर्म. विनोबा तर सांगतात, यज्ञ म्हणजे सृष्टीची निष्ठावंत सेवा. माऊली ज्ञानदेव म्हणतात, स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगतात, जो तुमचा स्वधर्म आहे त्याचंच तुम्ही आचरण करा, तोच यज्ञ तुमच्यासाठी पुरेसा आहे. आणखीन व्रतवैकल्य करण्याची गरज नाही. शरीराला पीडा देणारी तप, तीर्थयात्रा या कशाचीच गरज नाही. देवतांतरान भजावे हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्मी यज्ञ यजावे अनायासे. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर यज्ञ म्हणजे निस्वार्थी वृत्तीने दुसऱ्यासाठी केलेलं कर्म. असा हा यज्ञ प्रजेबरोबर उत्पन्न झालेला आहे. केवळ मनुष्याबरोबरच यज्ञ उत्पन्न झालेला आहे असं मात्र कोणी समजू नये. मनुष्याप्रमाणेच पक्षी, प्राणी, वृक्षवेली इत्यादिकांबरोबरही यज्ञ उत्पन्न झाला.
प्रजा या शब्दात या सगळ्यांचा समावेश होतो. पण या श्लोकात उवाच हा शब्द वापरलाय, त्यावरून प्रजापती हे मानवांना उद्देशून सांगतात हे स्पष्ट होतं. माणूस ज्ञानसंपन्न असल्यामुळे या यज्ञाची आपल्याबरोबर उत्पत्ती झाली हे ओळखून त्याचं अनुष्ठान करणं त्याला योग्य आहे. सजीव निर्जीव पशुपक्षी वृक्ष वनस्पती पंचमहाभूत यांना यज्ञाची उत्पत्ती आपल्याबरोबर झाली आहे हे समजतच नाही, पण ते स्वभावतःच यज्ञ करत असतात. जणू काही त्यांचा यज्ञ स्वभावतःच होत असतो. माणूस हा ज्ञानी आहे, त्यांनी हा यज्ञ समजून उमजून ज्ञानपूर्वक करणं गरजेचं आहे. सर्व स्थिरचर पदार्थांबरोबर यज्ञ उत्पन्न झाला याला पुरावा काय, असं कोणी विचारेल. याला उत्तर असं की आकाशात प्रकाशणारा सूर्यनारायण आपला प्रकाश पाडतो तो जगाच्या कल्याणासाठी. सूर्यदेवतेचं प्रकाश शक्तीचं हे समर्पणच आहे. हा सूर्याचा यज्ञच नव्हे का? वायूचंही तसंच. सर्व सजीवांचा तो प्राण आहे. आत्मसमर्पण करून तो दुसऱ्यांना जगवतो. जर वायू हे आत्मसमर्पण बंद ठेवेल तर सर्व सजीव मरून जातील. आकाशातला मेघही केवळ परोपकारासाठीच असतो. जगाच्या कल्याणासाठीच तो पाऊस पाडतो. केवळ परोपकारासाठी आत्मसमर्पण करण्यात मेघाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. परोपकार रूपी यज्ञाची अंतिम मर्यादा म्हणजे मेघ. लोककल्याणासाठी तो आपलं अस्तित्वच मिटवून टाकतो. पंडित सातवळेकर सांगतात, या पृथ्वीकडे पाहिलं तर तिथेही मोठा यज्ञ सुरू आहे. सर्वांना आधार देणारी पृथ्वी आपले किती अपराध सहन करते. आपण तिच्यावर चालतो म्हणजे तिला लाथाच मारतो, तिला खणतो, नांगरतो, कधी कधी तर भाजतो सुद्धा. पण ती पृथ्वी हे काहीच लक्षात न ठेवता पेरलेल्या एका दाण्याच्या बदल्यात आपल्याला 100 दाणे देते. या जागतिक यज्ञामुळेच आपलं अस्तित्व आहे. हे यज्ञ झाले नाहीत तर मनुष्य जिवंत राहणंही संभवनीय नाही. मनुष्याच्या अस्तित्वासाठी सारी सृष्टी, सारं जग अशा प्रकारे यज्ञ करतंय. मग मनुष्याने या सृष्टीसाठी काहीतरी समर्पण करणं आवश्यक नाही का? आपल्या शरीराचा विचार केला तर या शरीरातही यज्ञ सुरू असलेला दिसतो. डोळे पाहतात ते त्यांच्या स्वतःसाठी नव्हे तर शरीराच्या कल्याणासाठी. कान ऐकतात, नाक श्वास घेतं, वास घेतं, हात काम करतात, पाय आपल्याला ठिकठिकाणी घेऊन जातात. हे सर्व शरीराच्या कल्याणासाठी. प्रत्येक अवयव आपापल्या शक्तीची पराकाष्ठा करून सर्व शरीराच्या कल्याणासाठी समर्पण भावनेने काम करतात. हे आत्मसमर्पण म्हणजे अवयवांनी शरीरासाठी केलेला यज्ञच आहे. आपल्या घरातही असाच यज्ञ सुरू असतो. आई हसत हसत झोकून देऊन मुलांसाठी कष्ट करते. वडील ओव्हरटाईम करून, जादा कष्ट करून मुलांच्या उज्ज्वल भविष्याची सोय करून ठेवत असतात. भावंड एकमेकांसाठी जे करतात त्याला त्याग वगैरे म्हणतात, याची त्यांना जाणीवच नसते. आई वडील, पती पत्नी, आजी आजोबा, बहीण भाऊ स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या सुखाचा विचार प्रथम करतात. हाही यज्ञच नव्हे का? समाजाचा विचार केला तर समाजामध्येही असाच यज्ञ सुरू आहे. ज्या रस्त्यावरून मी चालतो, ज्या शाळेत मी जातो, जी पुस्तकं मी वाचतो, जे अन्न मी खातो, या सर्व गोष्टी माझ्यासाठी कोणीतरी दुसऱ्यांनी करून ठेवलेल्या आहे. समाजाने आपल्यासाठी जे केलंय त्याला मोजमापच नाही. आपण हे सर्व लक्षात ठेवायला हवं. आपला हा देह ऋणविमोचनासाठी आहे. म्हणजेच आपल्यावर हे जे सगळ्यांचं ऋण आहे, हे जे सर्वांचे उपकार आहेत त्याची परतफेड करण्यासाठी आहे. म्हणजेच यज्ञ करण्यासाठी आहे. श्रीमद भगवद्गीतेतला हा श्लोक पुढे सांगतो, या यज्ञाच्या सहाय्याने तुमची वृद्धी हो. कर्माच्या माध्यमातून स्वतःचा आणि समाजाचा विकास करणं असा भाव प्रसविष्यध्वम या शब्दात आहे. यज्ञात 4 पातळ्या असतात: व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी. या सर्वात एक सुंदर चक्र, सृष्टी चक्र सुरू असतं. प्रत्येकाने आपल्या स्वधर्माचं पालन करून या सृष्टी चक्राला हातभार लावायचा असतो. कोणीही माझं काम छोटं किंवा मोठं, चांगलं किंवा वाईट असा विचार करू नये. सृष्टी चक्र व्यवस्थित चालू राहण्यासाठी प्रत्येकाने स्वधर्म पालन करण्याची गरज असते. एखाद्या मोठ्या यंत्रातला एखादा छोटा पार्ट बिघडला, साधा एखादा स्क्रू निसटला तरी ते यंत्र पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही किंवा बंदही पडू शकतं. गरज आहे ती आपलं काम प्रामाणिकपणे मन लावून टंगळमंगळ न करता करण्याची. एवढं केलं की जगाचं गोकुळच बनेल. इथे भगवान सांगतात, या यज्ञानी तुमच्या इष्ट योग्य इच्छा पूर्ण होऊ देत.
हे वाचताना माऊली ज्ञानदेवांच्या पसायदानाची आठवण होते. जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात, अशी मागणी ते विश्वात्मक देवाकडे करतात. या यज्ञाला कामधेनू असं म्हटलंय. कामधेनू ही अशी गाय आहे जी मागितलेली प्रत्येक गोष्ट देते. जी व्यक्ती फळाची अपेक्षा न करता आपलं कर्तव्य करते, जनतेच्या कल्याणासाठी काम करते, तिला जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी मिळतात. ती व्यक्ती यदृच्छा लाभ संतुष्ट, जे मिळेल त्यात सुखी असते. अशा लोकांच्या मनाला मिळणारी शांती दुर्लभ असते. डॉक्टर बाबा आमटे, डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर मंदा आमटे, डॉक्टर अभय बंग, डॉक्टर राणी बंग, डॉक्टर हिम्मतराव बावस्कर अशी अनेक उदाहरणं आजच्या काळात देता येतील. जमिनीच्या छोट्या तुकड्यासाठी सख्खे भाऊ एकमेकांचे वैरी बनतात. लोक एकमेकांच्या जीवावर उठतात. अशी जमीन विनोबांनी भूदानात मिळवली. थोडी थोडकी नाही, लक्षावधी एकर. खरंच तो एक चमत्कारच म्हणावा लागेल. त्यांनी या भूदानाला यज्ञ हेच नाव दिलं होतं. यज्ञ ही संकल्पना स्पष्ट करताना विनोबा म्हणतात, यज्ञ म्हणजे सृष्टीची निष्ठावंत सेवा. निसर्गाकडून आपण सतत हवा, पाणी, प्रकाश, अन्न घेतच असतो. पर्यावरणाचं रक्षण करून आपण निसर्गाप्रती कृतज्ञता दाखवायलाच हवी. सृष्टी देवता म्हणजे फक्त निसर्ग नव्हे, तर त्यात भोवतालच्या समाजाचाही समावेश आहे. दीनदुबळ्यांची सेवा करणं, कोणावरही अन्याय होऊ न देणं आणि सर्वांच्या हितासाठी स्वतःचा स्वार्थ सोडणं म्हणजेच सृष्टीची सेवा. हा श्लोक माणसाला समाजाशी जोडतो आणि परस्पर सहकार्य आणि कर्तव्य भावना हाच आपल्या प्रगतीचा एकमेव मार्ग असल्याची शिकवण देतो. आजच्या संदर्भात हा श्लोक सृष्टी निर्माण, मानवाचं अस्तित्व आणि निसर्ग मानव साहचर्य याचं महत्व सांगणारा, किंबहुना मानवाचे डोळे उघडणारा श्लोक आहे. बुद्धिमान म्हणून मानवाला या निसर्गाची जबाबदारी दिली. निसर्गाशी एकरूप होऊन राहिलास तर तुझं कल्याणच होईल, असंही ब्रह्मदेवानी बजावून सांगितलं होतं. शाश्वत विकास, गिव्ह अँड टेक हे नियम पाळले तरच कल्याण होईल, हेही सांगितलं होतं. पण आज मानवाला याची जाणीव राहिलीये का? दिलं तर मिळणार आहे. निसर्ग नुसता ओरबाडून आपण आपल्याच अस्तित्वाला धोका निर्माण करतोय, हेही न कळण्या इतका माणूस स्वार्थी झालाय. अजूनही वेळ गेलेली नाही. निसर्ग दयाळू आहे, फक्त त्याला द्यायला शिकायला हवं. आपल्या स्वतःसाठी एक झाड लावायला काय हरकत आहे? त्याची फुलं, फळं, सावली सगळं आपल्यासाठीच तर आहे. ॐ श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ तृतीयोऽध्यायः. श्रीभगवानुवाच सह यज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वमेषवोऽस्त्विष्टकामधुक्. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रोते हो, क्रिसेंट अमृतसरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवत गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील 10वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं होतं सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण.पुणे@gmail.com या